नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरुपौर्णिमा 2026 नेमके केव्हा आहे, स्थिती, शुभ मुहूर्त, गुरुपौर्णिमेचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व, या दिवशी काय करावे आणि कोणते नियम पाळावे. गुरुपौर्णिमा 2026 कधी आहे? सन 2026 मध्ये गुरुपौर्णिमा बुधवार 29 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. पौर्णिमा स्थिती सुरू 28 जुलै 2026 रोजी रात्री, पौर्णिमा स्थिती समाप्त 29 जुलै 2026 रोजी रात्री. उद्य स्थिती नुसार 29 जुलै 2026 बुधवार हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जाईल. गुरुपौर्णिमा म्हणजे काय? भारतीय संस्कृतीतील गुरुचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. गुरु ब्रह्मगुरु, विष्णू गुरु, देव महेश गुरु, साक्षात परब्रह्म, तस्मेस गुरुदेव नमः. हा दिवस महर्षी वेदव्यास यांना जयंतीचा दिवस मानला जातो. त्यामुळे याला व्यास पौर्णिमा असे म्हणतात. महर्षी वेदव्यास यांनी वेदाचे विभाजन केले, महाभारत आणि अनेक पुराणात निमित्त केले, म्हणून त्यांना आद्य गुरु मानले जाते. गुरुपौर्णिमेचे महत्व. गुरु आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतात. या दिवशी गुरुचे पूजन, त्यांना आशीर्वाद घेणे व मंत्राचा जप करणे आणि धार्मिक साधना करणे अत्यंत शुभ मानले जाते. ज्यांना प्रत्यक्ष गुरु नाही, त्यांनी भगवान दत्तात्रेय, श्री स्वामी समर्थ, साईबाबा किंवा आपल्या आराध्य देवतेला गुरु म्हणून पूजा करावी. या दिवशी काय करावे? सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ आणि शक्यतो पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे. देवघर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. गुरुचे किंवा श्री स्वामी समर्थ, दत्तात्रेय, साईबाबा यांचे पूजन करावे. फुले, फळे, नैवेद्य अर्पण करावा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदत्त किंवा आपल्या गुरु मंत्राचा जप करावा. गुरुचरित्र ही स्वामी चरित्र किंवा दत्त महात्मे यांचे वाचन करावे. जरूर लोकांना अन्नदान, वस्त्रदान किंवा दक्षिणा मुहूर्तावर काय करावे? गुरुपौर्णिमेच्या दिवशी शुभ वेळेत गुरुपूजन, मंत्र जप, ध्यान, पारायण, दान धर्म, गुरु दक्षिणा ही सर्व कार्य विशेष पुण्यदायी मानली जातात. गुरुपौर्णिमेला काय टाळावे? कोणत्याही अपमान करू नये, राग, भांडण आणि कडू बोलणे टाळावे. असत्य बोलू नये. व्यसनापासून दूर राहावे. गुरु आणि आई, वडील आणि ज्येष्ठांचा अनादर करू नये. गुरुपौर्णिमेची विशेष प्रार्थना. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरु हे देवी नमः. तसेच भक्ती भावाने श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदत्त ह्या नामाचा जप करा. मित्रांनो, गुरु पौर्णिमेचा हा केवळ सण नसून गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि ज्ञानाच्या मार्गावर चालणारा दिवस आहे. या दिवशी श्रद्धा आणि भक्ती, सेवाभावाने गुरुची उपासना केल्यास मन शांती, आध्यात्मिक प्रगती आणि जीवनात सकारात्मक बदल अनुभव येतात. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशा धार्मिक उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.